मुळात महाराष्ट्रभर नावलौकिक असायचं कारण एक होतं की रिकव्हरी या कारखान्याची, आणि जेवढी रिकव्हरी तुम्हाला जास्त मिळेल तेवढे तुमचं उत्पादन वाढेल आणि तुम्हाला पैसे जास्त मिळतील. आणि त्याचमुळं रिकव्हरी जास्त मिळाल्यामुळं अण्णांनी सगळ्यांना दर द्यायला चांगला चालू केला. या कारखान्याची रिकव्हरी गेले 10 वर्षे सातत्यानं कमी येते. आम्ही ह्याच्यात जेव्हा खोलात गेलो की बाबा नक्की रिकव्हरी कमी येते, कारण तर ऊस तर तेच आहे, जमीन तेच आहेत, आणि मग रिकव्हरी कमी काय येते, तर आम्हाला कळालं रिकव्हरी आहे तेवढी आहे तशीच आहे, फक्त ही रिकव्हरी मारली जाते. आता मारली जाते म्हणजे काय की जेवढी रिकव्हरी आहे ती रिकव्हरी कमी आहे असं दाखवायचं, आणि त्याच्यामधून जी पोती निघतात, म्हणजे साधारणतः आधी आमची रिकव्हरी 13-20 अशी असायची, म्हणजे एका टनाला 130 किलो 132 किलो साखर. मग ती रिकव्हरी अलीकडच्या काळात 12.5-11.5 पर्यंत आली, म्हणजे अर्धा टक्का पाऊण टक्का जरी रिकव्हरी मारली तर टनाला साधारणतः 10 पॉईंट मारली तर 1 किलो साखर निघते, 1% मारली तर 10 किलो साखर निघते. अशी साखर गेल्या काही बरेचसेच वर्षापासून मारायचं चालू झालं, आणि ही साखर ही रेकॉर्डला कुठेही दाखवली जायची नाही, आणि या साखरेची इलिगल विक्री बाहेर व्हायची आणि त्याचे सगळे पैसे कॅश स्वरूपात घेतले जायचे. आता ह्याच्या खोलात गेला असताना आम्हाला मागच्या वर्षी मी वार्षिक मीटिंगमध्ये पण हा प्रश्न विचारलेला की तुम्ही रिकव्हरी या वर्षाची एवढी कमी दाखवलेली आहे, सिरपला तुम्ही डायव्हर्जन केलेलं नाही इथेनॉलसाठी, आणि तुमची अशी एवढी रिकव्हरी पाहिजे होती आणि तुम्ही एवढी रिकव्हरी मारलेली आहे. त्याच्यामध्ये उत्तर दिलं गेलं की आपण रिकव्हरी मारलेली नाही. त्यानंतर कारखान्यातल्या काही लोकांनी आम्हाला माहिती दिली की साधारणतः 40 ते 50 हजार क्विंटलचा साठा हा कारखान्यामध्ये आहे आणि तो कुठेही रेकॉर्डर नाही. मग त्या संदर्भातली 4 डिसेंबर 2025 रोजी आम्ही RJD विभागाला तक्रार दिली, आणि मग RJD विभागानं एकंदरीतच कारखान्याला सांगितलं असेल की बाबा अशी तक्रार आल्या, आणि ह्या तक्रारीच्या अनुषंगानं त्यांनी परत मग ट्रक बोलवून घेऊन ही साखर बाहेर काढायला सुरुवात केली. मग ते ट्रक त्या दिवशी जाऊन आम्ही तिथं अडवले. 9 डिसेंबरला ट्रक आलेले, आणि ती साखर आम्ही अडवली, त्याचे व्हिडिओ वगैरे केले, आणि ते व्हिडिओ साधारणतः जिल्हाभर प्रसिद्ध झाल्यानंतर एकंदरीत RJDवर दबाव आला, आणि त्यांनी 23 डिसेंबर रोजी कारखान्यावर धाड टाकली. त्याच्यामध्ये ज्या गोडाऊनमध्ये ही साखर पोते आहेत ते गोडाऊन नंबर 1 सील केलं, आणि त्याची मोजणी वगैरे करून त्याचा 16 मार्चला अहवाल चोथे साहेब म्हणून लेखापरीक्षक होते, त्यांनी RJD विभागाला पाठवला, आणि आम्हाला साधारणतः तो 7 एप्रिलच्या आसपास तो आम्हाला हातात मिळाला. त्या अहवालामध्ये त्यांनी सरळ नमूद केलेलं आहे की साधारणतः सिरपला डायव्हर्जन करून तुम्ही 23,000 क्विंटल साखर कमी दाखवलेली आहे, आणि आता इथं उपलब्ध साठा 16,000 क्विंटलच्या आसपास आहे. आणि अहवाल इथं म्हणजे जेव्हा आमच्या हातात हा अहवाल मिळाला त्यानंतर आम्ही असं ठरवलं की बाबा आता थांबायचं नाही. ही साखर चोर बऱ्याचशाच वर्षापासून ही साखर चोरी होत्या. कारखान्यामध्ये काहीच आपल्या मॉडिफिकेशन नाही किंवा एकंदरीत एक्सपान्शन नाही. नागनाथ अण्णांच्या नंतर या कारखान्याच्या म्हणजे माध्यमातून ज्या ज्या चळवळी चालायच्या त्या सगळ्या बंद आहेत, आणि मग कारखाना एवढ्या कर्जाच्या डोंगरात कशासाठी निघाला. म्हणून आम्ही ठरवलं की आता थांबायचं नाही, आणि आता आंदोलन करून एकंदरीत जेवढं कर्ज झालेलं आहे तेवढे पैसे विद्यमान चेअरमन ज्यांच्याकडे आहेत त्यांनी तेवढे पैसे भागवावेत आणि चेअरमन पदाचा राजीनामा द्यावा. नमस्कार. खऱ्या अर्थानं आजचा हा आंदोलनाचा 5वा दिवस पद्मभूषण डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडी यांनी उभा केलेल्या हुतात्मा सहकारी साखर कारखान्यावर जे आंदोलन होतं त्या आंदोलनाचा आजचा 5वा दिवस आहे. हे आंदोलन कारखान्यावर नसून हुतात्मा संकल्पावर नसून हे आंदोलन फक्त चेअरमन आणि चेअरमनांच्या कारभारांच्या विरोधात आंदोलन आहे. खऱ्या अर्थानं आमचे मुद्दे जर चुकीचे असते तर इतक्या सभासदांनी सर्व संचालकांनी पाठिंबा आम्हाला दिला नसता. जे जे आरोप क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या मोठ्या मुलानं किरणदादांनी जे आरोप त्यांच्यावर केलेले आहेत ते आरोप त्यांनी मान्य करून पहिल्यांदा खुर्चीवरून खाली उतरलं पाहिजे. RJD विभागाची सुद्धा 28 तारीख पडलेले हिअरिंगची जे आरोप झालेले आहेत, ज्याविषयी तक्रारी झालेल्या आहेत त्या सुद्धा ऑफिसनं पाठपुरावा ह्यांच्या मागं तारखा पडायला लागल्यात चालू केलेल्या आहेत. ह्याची आंदोलनाची तीव्रता वाढली तर ह्याच्यातून अजून काहीतरी वाईट घडण्यापेक्षा चेअरमननी बेरेशानं व्हावं आणि ह्या ठिकाणी येऊन आपल्या सगळ्या कबुल्या द्याव्यात
आणि खुर्चीवर थांबावं एवढंच या निमित्तानं सांगतो. खरं म्हणजे हे आंदोलन करताना सुद्धा अतिशय मनाला वेदना होत्या की काय ह्या ठिकाणी असायचं आणि ह्याने काय ह्या ठिकाणी करून ठेवलंय. हे करताना सुद्धा कुणाला आनंद होतोय, ह्याच्या मागं आम्हाला खुर्चीवर बसायचं आहे, हे सगळं चुकीचं आहे. हे सत्तेसाठी आंदोलन नाही चाललेलं. जे अण्णांनी उभा केलं होतं ते टिकण्यासाठी आंदोलन चाललंय. हे सर्वांच्या सभासदांच्या, आपल्या सर्वसामान्यांच्या, सर्व नेते मंडळींच्या लक्षात येणं हे अतिशय महत्त्वाचं आहे.